नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या जवळपास महिनाभरापासून म्हणजे आता या 9 जानेवारीला 1 महिना पूर्ण होईल संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर. पण बीडच्या मस्साजोगच्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या आरोपींची नावं आत्तापर्यंत आली आहेत किंवा कृष्णा आंधळे अजून मिळायचा आहे, तो फरारच आहे इतक्या दिवसापासून. पण वाल्मिक कराडपासून ते वेगवेगळ्या म्हणजे एकीकडे ते मारहाणीचं प्रकरण, त्यानंतर परत मृत्यूचं अपहरण आणि खंडणीचं अपहरण आणि मृत्यूचं प्रकरण खुनाचं, आणि तिथून पुढे पुढे या प्रकरणात एक्स्टॉर्शन झालं हे सगळं दिसतं आहे. यातल्या बिटवीन द लाईन्स किंवा त्यातल्या काही दोन्ही गुन्ह्यांचे एकमेकांशी संबंध जोडणं, त्यातून लिंक शोधणं जे आता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज करतायत, यातून हे संपूर्ण प्रकरण वाल्मिक कराडला नक्की कुठपर्यंत घेऊन जातं आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातीपासून असं म्हटलं जातं या सगळ्यामध्ये की तो इन्फ्लुएन्सिंग फिगर आहेच आहे, पण इन्फ्लुएन्सिंग फिगर असतानाच येणाऱ्या काळात तपास मॅन्युप्युलेट करणं किंवा जे एव्हिडन्सेस आहेत त्याचं डिस्ट्रॅक्शन, अशा काही गोष्टींच्या पॉसिबिलिटीज आहेत, त्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्या अनुषंगाने हा तपास आत्ता कुठपर्यंत आला आहे, यामध्ये ज्या संघटित गुन्हेगारीच्या दिशेने जो आत्ता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजचा प्रवास सुरू आहे, की ज्या बीडमधलं सगळं वातावरण निवडायचं असेल तर इथली संघटित गुन्हेगारी आपण कंट्रोलमध्ये आणली पाहिजे. त्यासाठी काही नावं या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची आहेत. एफ आय आर कॉपीज घेऊन मी आत्ता आलो आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी लिगली प्रोव्हिजन्स काय आहेत, आत्ता या प्रकरणाशी त्या कशा रिलेट होत आहेत, आणि वाल्मिक कराड असेल किंवा त्याच्यासोबत ही जी सगळी बाकीची माणसं आहेत हे नक्की कुठपर्यंत जात आहे हे बघण्यासाठी माझ्यासोबत आत्ता सिनियर लॉयर आहेत हर्षद निंबाळकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत मुंबई तकमध्ये. मी मुद्दाहून कॉपीज घेऊन आलो, त्याचं मूळ कारण असं आहे की यात जे सगळ्यात म्हणजे 11 तारखेची जी एफ आय आर आहे त्यात जे काही सेक्शन्स लागलेले आहेत ह्या सगळ्या प्रकरणात, ज्यात वाल्मिकचं एकाच एफ आय आरमध्ये नाव आहे, बाकी कोणत्याही मर्डरच्या अबडक्शनच्या कोणत्याच किंवा आधीच्या मारहाणीच्या कशातच नाव नाही आहे. तर नक्की एफ आय आर काय इंडिकेट करतात, ह्या सगळ्या एफ आय आर कॉपीतले जे सेक्शन्स आहेत ते नक्की काय इंडिकेट करतायत, या गोष्टी तुमच्याकडून जरा कायदेशीर पातळीवरती समजून घ्यायच्यात. आत्ता तुम्ही मला ज्या दोन्ही एफ आय आर्स दाखवल्या त्या मी बघितल्या. अर्थात मी कुठल्याही बाजूने बोलणं योग्य होणार नाही. सरकारी पक्षाच्या बाजूनेही बोलणं योग्य होणार नाही ना आरोपीच्या बाजूने बोलणं योग्य होणार नाही. पण त्या एफ आय आर्स मी वाचल्या तर असं दिसतंय दोन एफ आय आर्स आहेत. एक जी एफ आय आर आहे ती एक्स्टॉर्शनच्या संदर्भात आहे. म्हणजे काम बंद करा नाहीतर मग 2 कोटी रुपये द्या अशा प्रकारची जी एक एफ आय आर आहे ती मला वाटतं नंतर दाखल झालेली आहे. आणि त्याच्या आधी मयत जे होते संतोष देशमुख त्यांना ॲबडक्ट करून त्यांचा खून केला अशा पद्धतीची फिर्याद त्यांच्या मावस भावाने दिलेली दिसते. आणि त्याच्यामध्ये पहिल्या फिर्यादीमध्ये त्यांनी सगळ्यांची नावं काही घेतली नाहीत, पण नंतर दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या मारेकऱ्यांची म्हणजे निदान ॲबडक्ट करणारे जी होते आणि घटनास्थळी ॲबडक्ट करताना त्यांना मारहाण करताना त्यांच्या हातात काय हत्यारं होती त्याच्याबद्दल त्यांनी त्या एफ आय आरमध्ये आणि सप्लिमेंटरी स्टेटमेंटमध्ये म्हटलं. आणि नंतर त्यांना ॲबडक्ट करून नेलं आणि नंतर ते कुठेतरी दुसरीकडे मयत स्थितीत आढळले आहेत. त्याबद्दलचा काय पुरावा गोळा केला आहे सरकार पक्षाने माहिती नाही. आता याच्यामध्ये कसं आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्यामुळे जास्त बोलणं काही उचित होणार नाही. कारण तपास यंत्रणा तपास करतायत. संवेदनशील गुन्हा आहे हे तर दिसून येतं आहे, कारण रोज बातम्या पेपरमध्ये आहेत, टी व्हीवर वेगवेगळ्या चॅनल्समध्ये येत आहेत. त्यामुळे संवेदनशील गुन्हा आहे. त्यामुळे तपास यंत्रणा कशा पद्धतीने तपास करते याच्यावरच सगळं अवलंबून राहील असं माझं मत आहे. बघा, जे 11 तारखेची यातली एफ आय आर आहे याच्यामध्ये 308(2), 308(3) किंवा 308(4), त्यानंतर त्यातला 5वा पण सेक्शन आहे आणि खाली BNS 2023-3-5 असं त्यातलं 5वं सेक्शन असं आहे. मला विचारायचं आहे की ज्यावेळी यंत्रणांचा आता हे प्रयत्न सुरू आहे की ह्या प्रकरणामध्ये मकोगा एस्टॅब्लिश करायचा आहे, एकतर सगळ्यात आधी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी ॲक्ट त्याबद्दल थोडंसं ब्रीफ द्याल आणि या प्रकरणाशी तो कसा रिलेट होऊ शकतो याच्याबद्दल मला थोडी माहिती द्याल सर. आणि मकोकाचं असं आहे की तपास करणारे जे अधिकारी असतात, पी आय असतील, जे कोणी असतील, तर त्यांना एक प्रपोजल द्यावं लागतं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे. आणि ते आय जी लेवलच्या अधिकाऱ्याकडे प्रपोजल गेल्यावर ते सगळे कागदपत्र आणि त्या प्रपोजलची छाननी करून मग ते ठरवतात की याच्यामध्ये MCOC म्हणजे मकोका कायदा लागू शकेल का. आणि त्यामुळे आधी प्रायर ॲप्रुव्हल द्यावं लागतं
आय जी लेवलच्या अधिकाऱ्याला आणि मगच त्याला MCOC ॲक्ट हा लागू शकतो. त्यामुळे तसं प्रपोजल दिल्यावर मग ते तपासून बघतात आणि MCOC या केसला लावता येईल का या संदर्भात विचार केला जातो. आणि जर एकदा MCOC लावलं तर मग तो तपास DYSPच्या पेक्षा वरच्या अधिकाऱ्यालाच करावा लागतो. आणि MCOC खाली चार्जशीट जर दाखल करायचं असेल तर पुन्हा IG लेवलच्या अधिकाऱ्याला सँक्शन द्यावं लागतं त्या MCOC ॲक्टच्या 23च्या सेक्शनच्या तरतुदीप्रमाणे. आणि मग ते सँक्शन दिल्यावरती चार्जशीट दाखल होऊ शकते MCOC खाली. पण एक जी महत्त्वाची यातली कडी शोधली जाते की मर्डर झाला आहे त्याचं मूळ आहे त्या अपहरण झालं, मर्डर झाला, या सगळ्याचं मूळ कुठे आहे तर मूळ त्या खंडणी मागण्याच्या सगळ्या प्रकरणात आहे. आपण मगाशी ते बघत होतो की त्या ज्या 2 कोटीचा उल्लेख केला जातो ना ते या सगळ्या FIR मध्ये या गोष्टी नमूद आहेत. म्हणजे यामध्ये फक्त विष्णू चाटेचा फोन सापडत नाही किंवा तो सहकार्य करत नाही इथपर्यंत नाही, पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्याची सुदर्शन घुले जे काही आधी मागणी करत होता त्यांनी यापूर्वी सुद्धा मागणी केली होती. सुनील केंदू शिंदे यांची FIR आहे, यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणचे आवादा कंपनीचे काम बंद करा, अन्यथा तुमचे हातपाय तोडून कायमची वाट लावून टाकीन असं देण्याची ही सगळी धमकी होती. काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे, मी म्हटलं होतं मे महिन्यात एक FIR झाली, त्या पण याच प्रकरणातली होती आणि यामध्ये 2 कोटींचा थेट उल्लेख आला. आता ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज या 2 मधले काहीतरी नेक्सस किंवा काहीतरी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळी या प्रकरणात जर मकोका लागला तर साधारण किती वर्षांच्या त्यामध्ये प्रोव्हिजन आहेत जेलमध्ये जाण्याच्या किंवा जामीन न होण्याच्या, आणि तो लागतो कसं? म्हणजे तुम्ही तर सांगितलं की तो IG लेवलचे अधिकारी वगैरे असतील, पण तो स्पेसिफिक व्यक्ती आयडेंटिफाय केले जातात त्यांच्यामुळे मग संघटित गुन्हेगारीचे रूट्स एस्टॅब्लिश केले जातात की एका स्पेसिफिक FIR वरती तो लागतो? आणि आता असं आहे की संघटित गुन्हेगारीचा कायदा हा असं सांगतो की जर एकापेक्षा जास्ती लोक असं संघटितपणे गुन्हेगारी करत असतील, मग ते पेक्युनरी बेनिफिट्ससाठी करत असतील, म्हणजे पैशाच्यासाठी, आणि ते मिळवत असताना काही बॉडीली ऑफेन्सेस जर असतील, म्हणजे एक्स्टॉर्शन करणे, धमक्या देणे, मारहाण करणे, किडनॅप करणे, ॲबडक्ट करणे, खून करणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, तर असं जर संघटितपणे जर करत असतील तर त्याला हा MCOC ॲक्ट लागू शकतो. तर त्याच्या व्याख्येप्रमाणे कंटिन्युईंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी पाहिजे. म्हणजे जर कंटिन्युईंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी जर एखादी संघटना करत असेल गेले काही वर्ष आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्ती चार्जशीट जर त्यांच्याविरुद्ध दाखल असेल, म्हणजे सगळ्यांच्या विरुद्ध करत नाही, त्यातल्या काही जणांविरुद्ध जरी असेल, पण एकापेक्षा जास्ती जर चार्जशीट त्यांच्याविरुद्ध फाईल केली असतील, मोर दॅन 1 असं त्या ॲक्टमध्ये म्हटलं, तर त्यांच्याविरुद्ध MCOC लागू शकेल. कारण मग तो ऑर्गनाइज क्राईम म्हणून ट्रीट केला जातो, ऑर्गनाइज क्राईम म्हणून ट्रीट केला जातो आणि त्यांच्यावर मग MCOC खाली कारवाई होऊ शकते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी वाल्मिकर अजून त्याच्यात गेल्या 10 वर्षामध्ये एकापेक्षा जास्त चार्जशीट दाखल व्हायला पाहिजे आणि त्या चार्जशीट ज्या आहेत त्याचं कॉग्निझन्स कोर्टाने घेतला गेला पाहिजे. 3 वर्षाच्या पेक्षा जास्ती शिक्षा असणारे हे गुन्हे असतात आणि त्यामुळे जरी 2 गुन्हे जरी दाखल असले, मग तो एकट्याने केलेला असो किंवा सगळ्यांनी मिळून केलेला असो, फक्त त्या ऑर्गनायझेशनच्या वतीने त्यांनी जर केला असेल तर मग MCOC लागू शकतो. एक फक्त यातलं थोडं क्लिअर करायचं म्हणून एक उदाहरण समजा, आता याच FIRचं द्यायचं म्हटलं तर यामध्ये 3 नावं आहेत. वाल्मिक कराड नावे एक्स्टॉर्शनच्या FIR मध्ये, वाल्मिक कराड नावे, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे, या तिघांची या FIR मध्ये नावं आहेत. आता तुम्ही सांगत होते की साधारण गेल्या 10 वर्षात त्यांच्या कोण त्यांच्यावरती 3 हे लागतील, म्हणजे एकापेक्षा जास्त त्यांच्यावर लागतील, पण चार्जशीट परफेक्ट. पण त्या गुन्ह्यातल्या तिघांच्या बाबतीत हे गोष्ट लागते की एका स्पेसिफिक व्यक्तीच्या विरोधात जरी असं असेल आणि बाकीचे कोणत्या दुसऱ्या क्राईममध्ये असतील तरी पण दॅट इज टोटली फाईन? सगळ्यांच्या विरुद्ध
असण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टचे निर्णय आहेत. फक्त ते संघटितपणे करतात का हे बघायला पाहिजे. आणि त्याच्यापैकी काही जणांच्या विरुद्ध जरी चार्जशीट असल्या तरी चालेल. कारण हा MCOCचा सेक्शन 3 वगैरे जो लागतो 3, 4, 5 हा इंडिव्हिज्युअल आरोपींच्या विरुद्ध लागत नाही. हा त्या CRला लागतो, त्या क्राईमला लागतो. त्यामुळे सगळ्यांच्याच विरुद्ध चार्जशीट्स पाहिजे असं नाही. एकाच्या विरुद्ध असले, दोघांच्या विरुद्ध असले तरी चालतील. पण हा गुन्हा संघटितपणे ते करत असतील, त्यांचा ग्रुप असेल, गँग असेल किंवा ध्येय एक असेल, असं तपास यंत्रणेला दाखवण्याची गरज असते. हो, होऊ होऊ शकतं. म्हणजे तपास यंत्रणेने तशा पद्धतीचा पुरावा दाखवायला पाहिजे. इंटरेस्टिंग या सगळ्या प्रकरणात मी आणखी यातलं एक महत्त्वाचं हे होतं की ज्यावेळी पब्लिक प्रॉसिक्युटर या सगळ्याचा सांगण्याचा प्रयत्न करत होते की ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ही गोष्ट केलेली आहे, हे एकदा नाही तर याआधीसुद्धा घटना सगळ्या घडलेल्या आहेत. यातलं एक वाल्मिक कराडचं तुम्हाला उदाहरण देतो मी. वेगवेगळ्या ठिकाणी बातम्या पण ह्या सगळ्या पब्लिश झाल्यात की वाल्मिक कराड याच्या आधी किती वेगवेगळ्या ठिकाणी FIR दाखल होत्या. तर एक साधारण 4-6 महिन्यापूर्वी एक प्रकरण झालं होतं ज्यामध्ये 307 मध्ये या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडवरती तो आरोपी होता. त्याच्या बाबतीत याच्या आधी इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. जसं सर सांगत होते की चार्जशीट दाखल होणं गरजेचं आहे, फक्त नाव FIR मध्ये असणं गरजेचं नाही आहे. सो बऱ्याचशा केसेस असे आहेत की ज्याच्या FIR मध्ये त्या माणसाचं नाव आलं आहे पण चार्जशीट दाखल करत असताना त्या व्यक्तीचं त्यामध्ये नाव नाही आहे. ते का नाही आहे हे पण आपण समजू. सर 169 CRPC त्याच्यामध्ये येतो बरोबर. एक्झॅक्टली काय तो पण समजा की ती काय प्रोसेस असते. 169 CRPC म्हणजे तपास केल्यानंतर जर तपास यंत्रणेला असं वाटलं की चार्जशीट करण्याइतका याच्याविरुद्ध पुरावा नाही आहे तर ते 169 करू शकतात. पण आता नवीन अमेंडमेंटप्रमाणे जरी पोलिसांनी एखाद्या आरोपीविरुद्ध 169चा रिपोर्ट पाठवला, तो मॅजिस्ट्रेट कोर्टात पाठवायला लागतो, तरी पण मॅजिस्ट्रेट तो ॲक्सेप्ट करेलच का असं नाही आहे. त्याच्यामधला जो फिर्यादी आहे त्याला नोटीस काढून त्याचंसुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. आणि मग मॅजिस्ट्रेट ठरवतात की तो 169चा रिपोर्ट ॲक्सेप्ट करायचा का नाही. म्हणजे फक्त तपास यंत्रणेने 169 करून टाकला म्हणजे झालं, त्याला सोडून दिलं असं होत नाही. सो त्यामध्ये आपण असं म्हणू की एक म्युच्युअल कन्सेंट अशा पद्धतीची दिसते की फिर्यादीने पण त्याला नोटीस इश्यू झाली पाहिजे, फिर्यादीने पण हे म्हटलं पाहिजे की ठीक आहे, यंत्रणांना जर पुरावे नसतील सापडले तर ओके, यंत्रणांनी पण तो रिपोर्ट परत मॅजिस्ट्रेटला द्यायला लागतो, अशी ती प्रोसेस. नाही, फिर्यादी विरोध करू शकतो. तपास यंत्रणेने 169चा रिपोर्ट पाठवला तर फिर्यादी त्याला विरोध करू शकतो आणि कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ शकतो की याच्यामध्ये पुरावा असताना 169 केला आणि 169चा रिपोर्ट ॲक्सेप्ट करू नका, असं ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आणखी आता आपण शेवटाकडे चाललो याच्या सगळ्याच्या म्हणून. सर तुम्ही FIR वाचल्या मगाशी, आपलं या संदर्भात बोलणं चाललं होतं की नक्की कशा पद्धतीने गोष्टी, त्याची क्रोनॉलॉजी आहे. साधारण ॲज एक क्रिमिनल लॉयर म्हणून तुमचं काय असेसमेंट काय सगळ्याबद्दलचं, या क्रोनॉलॉजीबद्दलचं? कसं मी तुम्हाला सुरुवातीलाही म्हटलं की मी कोणा एकाच्या बाजूने कॉमेंट करणं बरोबर होणार नाही, कारण तपास चालू आहे. मग माझं काहीतरी स्टेटमेंट आल्यावर तपास यंत्रणेला त्या दृष्टीने तपास करावायलाच लागेल असं कुठे व्हायला नको. किंवा आरोपीच्या विरुद्ध मी बोललो किंवा तपास यंत्रणेच्या विरुद्ध बोललो तर कारण नसताना चर्चा होईल. त्यामुळे तपास चालू असताना मी मुद्दामून त्या केसच्या संदर्भात काही बोलत नाही आहे. कारण शेवटी असं आहे, तपास यंत्रणा कशा पद्धतीने तपास करेल, त्यांची तपास करण्याची इच्छा आहे का, प्रबळ इच्छा आहे का, कशा पद्धतीने ते तपास करतील, कशा पद्धतीने लिंक करतील, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आम्ही काही बोललो तरी काही उपयोग नाही. शेवटी तपास कसा होतो याच्यावरच केस चालते. तपास कसा होतो, चार्जशीटमध्ये काय गोष्टी आहेत काय नाही, त्याच्यावरच, पुराव्यावरच कोर्टाचं कामकाज चालतं. पब्लिक आउटक्रायवर किंवा पब्लिकच्या सिंपतीचा काही उपयोग नाही कोर्टाच्या कामकाजामध्ये. बरोबर. शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये की समजा येणाऱ्या काळात ह्या प्रकरणामध्ये संघटित गुन्हेगारी ॲक्ट समजा लागू होत असेल तर तो
तुलनेने कोणत्या केसमध्ये जास्त इम्पॅक्टफुल दिसेल असं तुम्हाला वाटतंय, की तो एक्स्टॉर्शनच्या याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला, की तो किडनॅपिंग आणि जी मर्डरची केस आहे याच्यामध्ये? म्हणजे अर्थात तपास सुरू आहे, इट इज फाईन, पण त्या दिशेने जर तपास यंत्रणांची पावलं पडत असतील तर ॲज अ लॉयर म्हणून व्हॉट डू यू थिंक की कोणत्या प्रकरणामध्ये तो जास्त सिरियस असेल, तो क्राईम म्हणून कन्सिडर केला जाईल? नाही, आता या MCOC केसच्या स्टेटमेंट आणि ऑब्जेक्टमध्येच असं म्हटलं आहे की ज्याच्यामध्ये इल्लिगल वेल्थ जनरेट करण्यासाठी किंवा प्रोटेक्शन मनी मागण्यासाठी, इल्लिगल वेल्थ किंवा ब्लॅक मनी जनरेट करण्यासाठी वगैरे या गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये आणि अ, म्हणजे ज्या ज्या केसेसमध्ये असे इल्लिगल वेल्थ मिळवण्यासाठी गुन्हे केले जातात त्याच्यामध्ये हा लागू शकतो MCOC. ओके. सो जे सुरुवातीपासून काही गोष्टी आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यामध्ये, बघा मी परत एकदा सांगतो की कोणत्या पद्धतीची मीडिया ट्रायल नाही आहे. जे आरोपी आहेत ते संशयित आहेत, त्यांचे FIR मध्ये नाव आलेत. कदाचित येणाऱ्या काळात आणखी या प्रकरणामध्ये जसं जसं पुढे जाईल हे सगळं, त्या गोष्टी बदलू शकतात, नव्याने काही फाटे पडू शकतात, किंवा आणखी काही लोक असतील तर त्यांची सुद्धा यामध्ये होऊ शकते, किंवा ऑलरेडी जे आहेत त्यांच्यामधला मेन कॉन्स्पिरेटर कोण आहे यामध्ये पण तपास यंत्रणांना जसे पुरावे लागतील त्यानुसार ते संबंधित व्यक्ती उभ्या करू शकतात. एक व्यक्ती आणखी फरार आहे या सगळ्यातली, पण असंही होऊ शकतं की समजा सगळ्यांना सापडले तरी येणाऱ्या काळात एखादा माफीचा साक्षीदार सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये उभं राहू शकतो, की सर काय घडले काय नाही काय नाही, तो तुम्हाला सगळ्या गोष्टी यंत्रणांना सांगेल. एनिवे, 2-3 ह्या सगळ्यात प्रकरणातले म्हणजे सरांना भेटायला येण्याचं मूळ कारण होतं की यामध्ये ज्यावेळी MCOCचा ते वारंवार आपण इथे उल्लेख करतोय, ते लागल्यानंतर संबंधित आरोपीला किती दिवस तो आतमध्ये राहू शकतो, किंवा त्याचे जामीन व्हायला कसे अडथळे पण तयार होऊ शकतात सगळे, बरोबर? MCOC ॲक्ट एकदा लागला की जामीन मिळवण्यासाठी थोडं अवघड जातं. त्याचं कारण असे काही ॲडिशनल रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्या आरोपीला दाखवायला लागतं की त्याच्याविरुद्ध प्रायमा फेसी केस नाही एक, आणि त्याला जामिनावर जर सोडलं तर तो पुन्हा अशा पद्धतीचे गुन्हे करणार नाहीत, असं थोडं बर्डन थोडं आरोपीवर असतं. त्यामुळे सहजासहजी MCOC केसमध्ये बेल होत नाही. अर्थात त्याच्याविरुद्ध काय पुरावा आहे, पोलिसांनी कसा पुरावा त्या आरोपीविरुद्ध गोळा केला आहे हे सुद्धा बघितलं जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघूनच कोर्ट ठरवतं MCOC केसमध्ये जामीन द्यायचा की नाही. सो जे घटनाक्रमांचा मी मगाशी उल्लेख केला, 9 तारीख, 10 तारीख, 11 तारीख, आणि मग शेवटी एक्स्टॉर्शनचं या सगळ्यामध्ये प्रकरण येतं. पण ते इतकं नाट्यमय या सगळ्याच्या गोष्टीचं कारण असं आहे की एक्स्टॉर्शनची केस ही नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये उभी राहते, आणि 11 तारखेला त्या संदर्भातला FIR होतोय. आता अधिकाऱ्यांसमोर हे मोठं चॅलेंज आहे की ह्या दोन गोष्टी कशा इंटरलिंक्ड आहेत ते त्यांना कोर्टासमोर ऑन पेपर सगळे प्रूफ्स द्यायचे आहेत. अशा वेळी ते द्यायचे ज्यावेळी विष्णू चाटेने म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सांगत होते की विष्णू चाटेने वाल्मिक कराड याला फोन लावून दिला, आणि वाल्मिक कराड त्या फोनवर असं बोलले की सुदर्शन घुले सांगतोय ते तू कर, नाही तर तुझं तिथे काम करणं सगळं अवघड होईल. या आणि त्या विष्णू चाटेचा फोन जो 20 दिवसात गेला रिकवरच होऊ शकलेला नाहीये. विष्णू चाटे सहकार्य करत नाही असं आयोग सगळं कोर्टामध्ये सांगतायत. अशा वेळी वाल्मिक कराडला या संपूर्ण केसमध्ये एक म्हणजे फक्त एक्स्टॉर्शन म्हणजे त्याने खरंच 2 कोटींची मागणी केली का, जरी FIR मध्ये त्यातले काही उल्लेख असले तरी सुद्धा केली का, हे जे एस्टॅब्लिश करणं आहे ना, आणि ते पुरावे घेऊन तसले डॉक्युमेंट घेऊन कोर्टासमोर जाणं, आणि मग परत 14 तारखेला वाल्मिकची कस्टडी संपते त्यावेळी त्याची मागणी करणं, किंवा 10 तारखेला खंडणीच्या प्रकरणातली विष्णू चाटेची संपते, मग त्याला परत पुढं मर्डरच्या केसमध्ये त्याला त्याची कस्टडी मिळवता येते का, आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन किंवा फर्दर इंटरोगेशन जे गरजेचं आहे ते होतंय का, असे बरेच एक ना एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं इन्व्हेस्टिगेशन करतानाची ट्रान्सपरन्सी या सगळ्या गोष्टी लाईनने समोर येणार आहेत. इस्पेशली यंत्रणांचा मी वारंवार प्रश्न विचारायचं कारण हे आहे की जे डे 1 पासून गोष्टी करायला पाहिजे होत्या त्यातल्या काही गोष्टी झाल्या नाहीत. हे आपण मुंबई तकने सुद्धा दाखवलं. जसं की ते शिवलिंग मोराळ्याचा मध्ये उल्लेख झाला की खाजगी वाहनाने एखादी व्यक्ती येते, सरेंडर होते, त्याचं वाहनाचं इन्स्पेक्शन होणं, ते वाहन सीज करणं, याला किती दिवस उजाडले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या प्रकरणात काय होतं काय नाही, आणि सरांची लिगल ॲडवाईस गेल्या किंवा त्या नक्की काय आहेत ते आपल्याला कायद्याच्या गोष्टी सांगाल ते आपल्याला भेटत राहतील. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. आणखी काय असतील प्रश्न ते विचारा. थोड्याच दिवसात आपण परत एकदा बीडमधून सुद्धा या सगळ्याचं कव्हरेज आहे, माझे सहकारी आहेत सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, आज पुण्यामधून.